नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आता राकेशला पश्चाताप होत असतो. म्हणजे ईश्वरी त्याच्या तावडीतून सुटून पळून गेलेली असते ना, म्हणून तो आता स्वतःला खूपच त्रास करून घेत असतो. आणि आता तो म्हणत असतो स्वतःलाच, अरे राकेश, एवढी नाजूकशी मुलगी तुझ्या ताब्यात येत नाही, तिच्यावर तुला ताबा मिळवता येत नाही. आता राकेश खूपच पश्चाताप करून घेत असतो आणि त्याला ईश्वरी धक्का मारून घरातून पळून जाऊन रिक्षामध्ये बसलेली परफेक्ट आठवत असतं आणि खूपच त्रास होत असतो. आता तो म्हणत असतो, ईश्वरी, तू आज माझ्या तावडीतून निसटली आहे आणि आता तुला सोडणार नाही. आज तू माझ्या डोक्यातच गेली आहे, पण आज तुझ्यापेक्षा जास्त राग मला माझ्या स्वतःचा आला आहे. आता असं म्हणतच तो आरशासमोर जातो आणि आरशावर जोराने खुर्ची फेकून मारतो आणि आरसाच फोडून टाकतो. आणि आरशात पाहून स्वतःलाच म्हणत असतो, अरे ती काय करेल, पुढचं तिचं काय प्लॅनिंग असेल, एवढं सुद्धा तुझ्या लक्षात येत नाही. तुला स्वतःची लाज वाटली पाहिजे. स्वतःलाच थप्पड मारत म्हणत असतो, अरे तुला पाहिल्यानंतर थरथर कापते ती, आणि ती आज शेंडी लावून तुला कशी पळून गेली बरं, असं म्हणत खूप जोराने स्वतःला गालावर मारून घेत असतो राकेश. बापरे, हा राकेश तर आता खूपच चिडलेला असतो आणि आता स्वतःकडेच रागाने बघत असतो. तोपर्यंत इकडे आता ईश्वरी लावण्याबरोबर फोटो काढत असतो म्हणून हाताला धरून खेचून बाहेर घेऊन आलेली असते. आता अर्णव म्हणत असतो, अगं मिस इंदोर, स्टॉप स्टॉप, काय करत आहेस तू हे, अगं काय वागत आहेस तू, असं मीडिया समोर मला बाहेर खेचून का आणला आहेस. आता ईश्वरी थोडी रागातच असते. वा वा वा, काय वागत आहात तुम्ही, हा प्रश्न मला विचारत आहात, वा क्या बात है, असं ईश्वरी आता म्हणत असते. आता अर्णव म्हणत असतो, बरं ठीक आहे, शांत हो, पण असं सगळ्यांसमोर, असं म्हणणार एवढ्यातच ईश्वरी पुन्हा ओरडून म्हणते, सगळ्यांसमोर काय सगळ्यांसमोर, ती लावण्य सगळ्यांसमोर तुमच्यासोबत जी वागते, पागल वागते, ते तुम्हाला दिसत नाही का, त्यांची चूक आहे आणि तुम्ही मला बोलत आहात. आता अर्णव थोडासा वेगळाच रिएक्ट करतो. ते पाहून ईश्वरी म्हणते, एक मिनिट, म्हणजे त्यांची चूक तुम्हाला कळलीच नाही का, अरे तुला काय प्रॉब्लेम आहे, आम्ही साधे नॉर्मल फोटो तर काढत होतो. आता ईश्वरी म्हणते, नॉर्मल, हे असे नॉर्मल असतात का, चिटकून चिटकून फोटो काढणं म्हणजे नॉर्मल असतं का. आता ईश्वरीचं हे बोलणं ऐकून अर्णव हसायला लागलेला असतो. ते पाहून ईश्वरी म्हणते, एक मिनिट, तुम्ही हसू नका, बरं ठीक आहे, माझंच चुकलं, मी तुम्हाला तिथून घेऊन आले, हेच माझं चुकलं, चला आता पुन्हा सोडून येते तुम्हाला तिथे, काढा फोटो, काय काढायचे आहेत तेवढे. आता अर्णव म्हणत असतो, अगं मिस इंदोर, जरा शांत हो, स्टॉप दिस, असं म्हणत असतो. आता अगं तू मीडिया समोर असं वागलीस, कसं दिसतंय ते, बरं दिसत नाही ना. आता ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे, अशी आता काही वाटेल ते कारण सांगून लहान मुलासारखी माझी समजूत काढू नका. मी जर एवढी ऑड वाटत असेल ना, तर मी कशाला आले इथे, नाही मी इथे यायलाच नको पाहिजे होतं. आता ईश्वरी स्वतःशीच बोलत असते, अगं ईशू, तू एवढी मोठी झालीस, तुझं लग्न सुद्धा झालं, पण एवढीशी अक्कल आली नाही तुला. आता अर्णव ईश्वरी समोर येतो आणि म्हणतो, एक विचारू का. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, विचारा, काय वाटेल ते विचारा, तुम्हाला काय विचारायचंय ते विचारा, असं थोडी चिडूनच म्हणत असते. आता हे ऐकून अर्णव म्हणतो, अगं एवढी चिडलेस का. आता अर्णव पुन्हा म्हणतो, अगं एवढी का चिडलेस तू. आता ईश्वरी शांतच होते आणि स्वतःच्या मनातच म्हणते, खरंच मी एवढी का चिडले बरं, एवढी चिडचिड, एवढी राग कशाबद्दल होत आहे. आता ईश्वरी स्वतःच्याच विचारामध्ये मग्न असते. त्यावेळेला अर्णव पटकन ईश्वरीच्या तोंडापुढे चुटकी वाजवतो आणि म्हणतो, काय विचार करत आहेस, वॉट असं करत असतो, म्हणजे का चिडलेस असं विचारत असतो. त्यावेळेला आता ईश्वरी जोराने हात जोडते आणि माफ करा बरं का, मला उगीच मी चिडले तुमच्यावर, असं म्हणते. आता ईश्वरी म्हणते, तुमच्यावर रागवायचा अधिकारच नाहीये ना कुणाला, जातेच मी इथून आता. आता अर्णव म्हणतो, मिस इंदोर, तू काय बोलतेस, तुला तर कळते. आता हे दोघे असे भांडतच असतात. तेवढ्यातच तिथे मामा येतात आणि म्हणतात, अरे बापरे, काय सिच्युएशन आहे. आता ते मामा दोघांनाही म्हणत असतात, पोरांनो, जरा स्वतःला आवरा, असं तुम्ही भांडत आहे पाहून मीडियावाले टीव्हीवर तुमचीच ब्रेकिंग न्यूज देते. आता अर्णव म्हणत असतो, मामा जरा सांगा हिला, ही काय वागते हिलाच कळत नाही. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, मामा माझा फक्त यांना त्रासच होत असतो. अर्णव म्हणतो, मला त्रास होतोय तुझा. आता ईश्वरी म्हणते, मामा तुम्ही घरी जायला कधी निघणार आहात. मामा म्हणतात, हे काय, मी आत्ताच निघणार आहे. ईश्वरी म्हणते, थांबा जरा, मी पण येते तुमच्यासोबत. आता अर्णव म्हणतो, काय. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, हो जाते ना मी घरी, जर माझ्या प्रत्येकच गोष्टीचा तुम्हाला त्रासच होत असेल तर मी कशाला थांबू, मी जाते घरी. आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते, तुम्ही बसा इथे फोटो काढत, हे असं थोडीशी त्या लावण्याची नक्कल करत असते. आता ईश्वरीच्या मागे अर्णव जात असतो. मामा म्हणतात, अरे हा पण निघाला, अरे अर्णव था. त्यावेळेला आता अर्णव म्हणतो, मामा हिचा काय प्रॉब्लेम आहे. आता मामा म्हणतात, अरे तिला जाऊ दे घरी, ती घरी जाऊनच शांत होईल. अर्णव म्हणतो, ती जाईल रे, पण मी कसं शांत
हो. आता इथे अर्णव स्वतःशीच म्हणत असतो व्हॉट रॉंग विथ यू, म्हणजे हिला काय प्रॉब्लेम आहे. आता इकडे लावण्या त्या मामी बरोबर फोनवर बोलत असते आणि म्हणत असते तुम्ही त्या आकाशला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलात म्हणूनच ती ईश्वरी इथपर्यंत पोहोचली, काय गरज होती तुम्हाला तिला एकटीला घरी सांगायची. आता इकडे मामीनी स्पीकर फोन टाकलेला असतो आणि तिथे राकेश सुद्धा असतो. आता मामी म्हणत असतात ही सगळी कारणं आहेत. अगं लावण्या, नशीब त्यांच्या बाजूनेच आहे. मी एवढी सगळी नाटकं केली तरी सुद्धा ती निसटलीच ना, हे नशीब म्हणायचं नाही तर काय. आता लावण्या म्हणत असते मामी प्लीज मला असं काहीही सांगू नका, काहीही झालं तरी त्या ईश्वरीला त्या घरची सून होऊ देणारच नाही मी. आता लावण्या असं बोलत आहे पाहून राकेश मधीच बोलतो आणि म्हणतो लावण्या तुझा फोकस चुकत आहे, तुझा फोकस अर्णव वरून ईश्वरीवर कधी गेला आहे हे तुझं तुला कळत नाही. आता लावण्या म्हणते मला तिला टार्गेट केल्याशिवाय. तेवढ्यातच राकेश म्हणतो परत तीच, अगं तुझं टार्गेट अर्णव असायला हवं, तुला अर्णवला मिळवायचं आहे तर तू ईश्वरीला हरवण्याच्या का भानगडीत पडत आहे. त्यावेळेला लावण्या म्हणते या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीयेत. त्यावेळेला राकेश म्हणतो आहेत, या दोन्ही गोष्टी वेगळ्याच आहेत. आता राकेश लावण्याला सांगत असतो या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष देण्यापेक्षा एकच अशी मोठी गोष्ट कर की ज्यामुळे अर्णव तुझाच होईल, अगदी कायमचा तुझा होईल, असं काहीतरी कर. त्याच्याकडे ऑप्शनच नाही उरला पाहिजे. आणि लावण्या तुला कळतंय ना मी काय सांगत आहे. लावण्या म्हणते हो 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 नक्की माझ्या लक्षात येत. आता राकेश म्हणत असतो लावण्या सहजासहजी अर्णव तुला जवळ येऊ देणार नाही, त्यामुळे तुला असं काहीतरी करावं लागेल की अर्णवचा सगळा कंट्रोल तुझ्या हातामध्ये असायला हवा. आता लावण्या म्हणत असते येस मी हे नक्की करू शकते. आता राकेश म्हणत असतो बरं ठीक आहे, हे कधी कसं काय करायचं आहे तुझं तू ठरव. आता मामी सुद्धा लावण्याला सांगत असतात यांचं ऐक तू, तुझाच फायदा होईल. आता हे ऐकते अंजली पाठीमागून येते आणि म्हणते कुणाचा फायदा होईल. आता या दोघांना चांगला धक्का बसतो. आता या दोघांचं बोलणं अंजलीने ऐकलं की काय अशी भीती दोघांनाही वाटत असते. आता राकेश म्हणतो अगं अंजली तू उठलीस. त्यावेळेला ती म्हणते हो हो मी मगाशीच उठले. आणि तुम्ही काय म्हणत होतात, कोणाचा फायदा होणार. आता मामी म्हणतात अगं लावण्याचा फोन आला होता आणि माझ्या पायाबद्दल विचारत होती आणि तिलाच मी फुकटचे सल्ले देत होते की थोडं रागावर कंट्रोल करायला शिक, फायदा तुझाच होईल असं सांगत होते, बाकी काही नाही. त्यावेळेला ती म्हणते मामी तुमच्या पायाला काय झालं. त्यावेळेला मामी म्हणतात अगं खूपच जोराने माझा पाय मुरगळलाय बघ, आकाशला घेऊन मी हॉस्पिटलला जाऊन आले. आता या मामी उगाच नाटक करत असतात आई आई ग माझा खूपच पाय दुखत आहे. आता हा राकेश स्वतःच्या मनातच विचार करत असतो हिला एवढ्या लवकर जाग कशी काय आली. आता राकेश म्हणतो अंजली तू उठलीच आहेस तर चल मस्तपैकी तुला चहा बनवतो. आता मामी म्हणतात अरे वा राकेश छान. आता राकेश म्हणतो मामी तुम्ही सुद्धा या. अंजली चल तू इथून, म्हणून दोघे जण निघून जातात. आता इथे मामी म्हणत असतात या लावण्याने जावाई बापूंचा सल्ला ऐकला ना तरच तिचं चांगलं होऊ शकतं. आता इथे आकाश नम्रताशी फोनवर बोलत असतो आणि म्हणत असतो दादाचं वागणं मला आता काही कळतच नाही. आता इथे आकाश नम्रताशी फोनवर बोलत असतो आणि म्हणत असतो दादाने माझ्यावर एक जबाबदारी टाकली होती ईश्वरीकडे लक्ष देण्याची आणि ती मी नीट पार पाडली नाही म्हणून दादा माझ्यावर नाराज झाला आहे. आता नम्रता म्हणत असते अरे ती बायको आहे ना त्यांची म्हणून त्यांना काळजी वाटत असेल. आता आकाश म्हणत असतो दादाचं वागणं मला काही कळतच नाही. बायको आहे म्हटल्यानंतर एवढी काळजी घेतलीच पाहिजे पण जरा जास्तच होतंय दादाचं. अगं नम्रता तुला काही या पाठीमागचं कारण माहीत आहे का. आता ती म्हणते नाही मला काहीच माहित नाही आकाश सर. त्यावेळेला आता आकाश म्हणतो दादा तिला घरी सोडण्यासाठी इतका का हायपर होतोय, घरामध्ये असा काय धोका आहे तिला. त्यावेळेला ती म्हणते दिवाळीमध्ये त्यांच्यावर जो हल्ला झाला होता ना त्याच्यामुळे ते एवढे घाबरत असतील. आता आकाश म्हणत असतो नम्रता मला तुझ्याशी बोलल्यानंतर खूपच बरं वाटतं. असं वाटतंय माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुझ्याकडेच आहेत. आता इकडून ती काहीच बोलत नसते. आता आकाश म्हणतो माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत ना तुझ्याकडे. त्यावेळेला ती अडकळतच सर मी असं म्हणत असते. आता इकडे लावण्याने गुंगीचं औषध मागवलेलं असतं आणि आता ती हातात घेऊनच म्हणत असते बरं झालं ती बावरत इथून चिडून निघून गेली. आता AR माझ्या मिठीतच असेल. आता
AR आणि मला डिस्टर्ब करायला इथे दुसरं कोणीच नसेल. आता इकडे ईश्वरी आणि मामा निघालेलेच असतात. तेवढ्यातच मामांना कुणाचा तरी फोन येतो. तेवढ्यातच ईश्वरीला पुन्हा ते फोटो सेशन आठवतं, ज्यामध्ये लावण्य आणि अर्णव एकमेकांना चिटकून उभारलेले असतात. आता ईश्वरीला त्या दोघांमधील सगळंच भांडण आठवत असतं. म्हणजे ती अर्णववर ज्या प्रकारे चिडलेली असते त्याचा तिला पश्चाताप होत असतो. आता स्वतःच्या मनातच म्हणत असते, किती चिडले मी, उगीच चिडले एवढी मी. आता ती स्वतःच्या मनातच म्हणत असते, पण मला असं का वाटत आहे की सरांना मी तिथे एकटं सोडायला नको पाहिजे होतं. आता तेवढ्यातच मामांचा फोन होतो आणि ते येतात, चल निघूया ना. त्यावेळेला ईश्वरी म्हणजे असं काहीच बोलत नाही. आता मामा म्हणतात, अगं आपण घरी निघायचं आहे ना. त्यावेळेला ईश्वरी मामा असं म्हणते. आता ते म्हणतात, का पाऊल निघत नाही का. आता मामा ईश्वरीला गमतीनेच म्हणतात, तुला परत भांडायचं आहे का. आता ईश्वरी मात्र काहीच बोलत नाही. इकडे आता अर्णव ऑफिसचं काम करत बसलेला असतो. तेवढ्यातच लावण्य तिथे येते आणि ती येताना कॉपी घेऊन आलेली असते. आता अर्णवला ती कॉपी देते. आता अर्णव ती कॉपी घेतच म्हणतो, आज अचानक तू कशी काय कॉपी घेऊन आलीस माझ्यासाठी. आता ईश्वरी म्हणता, लावण्य म्हणत असते, तुला ब्लॅक कॉपी आवडते ना म्हणूनच घेऊन आली. आता लावण्य स्वतःच्या मनातच म्हणत असते, अर्णव ही ब्लॅक कॉपी आजची आपली रात्र गुलाबी करणार आहे. आज या कॉपीमध्ये मी असं काहीतरी मिसळलं आहे की तू फक्त माझाच होशील. मग ती मिडल क्लास ईश्वरी तुझ्यावर हक्क दाखवू शकणार नाही. आता लावण्याने यामध्ये गुंगीचं औषध टाकलेलं असतं आणि त्याचा असर थोडा थोडा अर्णववर व्हायला सुरू झालेलं असतं. आता अचानक अर्णवचं डोकं दुखायला लागतं आणि तो हसायला लागलेला असतो. म्हणजे त्याला ते कॉपीमधील औषध चांगलंच भिनलेलं असतं. आता लावण्य त्याच्याकडे पाहत असते. आता अर्णव उठून उभं राहतो आणि एकसारखा हसायलाच लागतो. आता इथे अर्णव उभाच असतो. तेवढ्यातच त्याला थोडीशी चक्कर येते. असा खाली पडणार एवढ्यातच लावण्य त्याला धरते आणि अर्णव लावण्याच्या अंगावर पडतो. आता अर्णव म्हणतो, लावण्य तू इथे अजून घरी गेली नाहीस. आता अर्णवला मात्र चांगलीच नशा चढलेली असते आणि तो हसतच असतो. आता लावण्य अर्णवला म्हणत असते, AR बघ, आता तुझी काळजी घ्यायला ईश्वरी नाही तर मी आहे. आता लावण्य म्हणत असते, AR आता फक्त इथे तू आणि मी आहे. आता अर्णव मात्र नशेतच हसत म्हणत असतो, तू आणि मी. त्याला आता लावण्य म्हणते, अरे तुझ्यावर चिडून जायला काय मी तुझी ती मिडल क्लास बायको नाही. आता अर्णव नशेत सुद्धा मी सिंदूर कुठे गेलीस, चिडून कुठे गेलीस असं म्हणत असतो. आता ती लावण्य अर्णवला सारखी सारखी धरत असते, अंगाशी झटापट करत असते आणि म्हणत असते, AR तुला तर माहीतच आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. अर्णव नशेतच म्हणतो, रिअली. आता लावण्य म्हणत असते, अरे AR त्या मिडल क्लास मुलगीची लायकी सुद्धा नाहीये तुझी बायको म्हणून घेण्याची, तरी सुद्धा तू तिला लग्न करून घरी घेऊन. आता लावण्य म्हणते, खरं तर आपण दोघे मित्र आहोत, आपण दोघे सोबत बिझनेस करतो, खरं तर मीच सूट करते तुला. अरे तुझ्यात आणि तिच्यात काही मॅचच होत नाही, मी आहे ना बघ माझ्याकडे. आता अर्णव नशेत सुद्धा आय डोंट थिंक असं म्हणत असतो. आता लावण्य म्हणते, अरे AR तू फक्त माझा आहेस आणि फक्त माझाच राहणार आहे. आता नशेमध्ये असलेल्या अर्णवला ती लावण्य किस करण्याचा प्रयत्न करत असते. आता ती करणार इतक्यातच पाठीमागून तिला जोराने कोणीतरी खेचतं. आता कोण आहे रे ते म्हणून मागे वळून लावण्य पाहते तर ईश्वरी खाड करून तिच्या कानाखालीच हाणते आणि म्हणते, मी आहे ईश्वरी अर्णव राजे शिर्के. आता अर्णव एवढा नशेमध्ये असून सुद्धा ईश्वरीला पाहून म्हणतो, ही आहे माझी बायको आणि लावण्याला बाजूला सरकवतच ईश्वरी जवळ जातो. आता ईश्वरी जवळ येऊन अर्णव म्हणतो, कुठे गेला होता चिडून. त्यावेळेला ईश्वरी सर सर असं करत असते. आता मी पण जाणार असं म्हणून अर्णव जातच असतो. तेवढ्यातच त्याला थोडंसं फिरल्यासारखं होतं. तो ईश्वरीच्या खांद्यावरच मान ठेवून उभं राहतो. आता अर्णव ईश्वरीला धरूनच उभा राहिलेला असतो. आता ईश्वरी चांगली लावण्याला सुनावते, म्हणते, लग्नाची बायको असताना नवऱ्यासोबत असे काहीतरी चाळे करण्याचा प्रयत्न केला तर कानाखाली अशीच बसणार. अगोदर तोल स्वतःचा सांभाळायचा लावण्य मॅडम असं खडसावूनच ईश्वरी लावण्याला सांगते. आता गळ्यात पडलेला अर्णव तिथेच टाळ्या वाजवत वाह वाह असं म्हणत. आता ती लावण्य चांगली बोट करूनच ईश्वरीला काहीतरी म्हणणार. इतक्यातच ईश्वरी तिचं बोट धरते आणि म्हणते, पुन्हा जर असं काही करण्याचा प्रयत्न केला ना तर तोंडाला काळं फासून रस्त्यावरून धिंड काढी. आता अर्णव
नशेमध्येच असतो ना, तो पुन्हा वा वा असं म्हणत टाळ्या वाजवतो आणि दोघींच्या मधून फेरा मारतो आणि पुन्हा ईश्वरीच्या पाठीमागे जाऊन उभं राहतो. आता ईश्वरी म्हणते, मला मिडल क्लास मुलगी म्हणता ना, आणि तुम्ही जे काही आता वागत होता ते हाय क्लासचं वागणं आहे का? नवरा बायकोच्या पवित्र नात्याची ताकद जर माहिती असती ना, तर तुम्ही हे वागण्या अगोदर विचार केला असता. तुम्हाला सारखं असं वाटतंय ना की अर्णव सर तुमचे आहेत, पण नाही, हे सगळं खोटं आहे. आता ईश्वरी चुटकी वाजवूनच लावण्याला म्हणते, मी त्यांची बायको आहे आणि माझ्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे ना, त्यातील काळ्या मण्यांना काहीतरी अर्थ आहे. आता ईश्वरी लावण्याला खडसावून सांगत असते, शेवटचं सांगते हा, दूर राहायचं माझ्या नवऱ्यापासून. आता नशेत असलेला अर्णव मात्र टाळ्या वाजवत वा वा असं म्हणत असतो. आता अर्णव म्हणतो, ए लावण्या, मी सिंदूर माझी बायको काय मस्त बोलली ना, लांब राहायचं माझ्यापासून. आता अर्णव नशेमध्येच म्हणतो ईश्वरीला, पण तू माझ्यावर का चिडली होती? आता ईश्वरी चुटक्या वाजवतच लावण्याला म्हणत असते, इथून निघायचं आणि पुन्हा हे थोबाड दाखवायचं नाही. आता लावण्या तेथून रागाने निघून जाते. आता मात्र अर्णवला चांगलीच नशा चढलेली असते. आता टाळ्या वाजवतच म्हणत असतो, मी सिंदूर सुपर्ब, छान छान बोललात तुम्ही. आता सर सर असं म्हणत ईश्वरी अर्णवला सावरण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्णव काही तिच्या हातात येत नाही. सोप्यावर चढतो आणि वा वा छान बोललीस असं काहीतरी म्हणत असतो. आता अर्णव नशेमध्येच कसाही वागत असतो. आता असं वागत असतानाच अर्णवला त्याचा तोल सांभाळत नाही आणि तिथेच तो सोप्यावर खाली पडतो. आता पडताना ईश्वरीच्या हाताला धरूनच पडतो. आता ईश्वरी सुद्धा त्याच्या अंगावरच पडते. आता इथे छान दोघांचा रोमॅन्टिक सीन दाखवला आहे. आता ईश्वरी पटकन उठते आणि म्हणते, सर उठा उठा, तुम्ही पहिल्यांदा उठा, आज तुमचं विमान जरा जास्तच हवेत उडतंय असं वाटत नाही का? आता विमान म्हटल्यानंतर अर्णव विमान असं म्हणतो आणि पुन्हा असा हात आडवे करून गोल 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 फिरायला लागतो. आता त्याला भानच राहिलेलं नसतं. आता हे पाहून ईश्वरी म्हणते, काय झालंय आज अर्णव सरांना, असं का वागत आहे ते? आता ईश्वरीच्या पटकन लक्षात येतं की लावण्या मॅडमनी तरी काही पाजलेलं नाही ना यांना. आता हे लक्षात आल्यानंतर अर्णव खूपच इकडे तिकडे धावाधाव करत असतो. सर 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 असं करत ईश्वरी आता धरते अर्णवला आणि इथे बसा असं म्हणते. आता अर्णव काही बसायलाच तयार नसतो, तरी सुद्धा आता ईश्वरी खूपच सावरण्याचा प्रयत्न करते आणि खाली खुर्चीवर बसवते. आता अर्णव म्हणतो, अगं मी विमान उडवत आहे आणि तू का ओरडत आहेस? आता ईश्वरी म्हणते, अहो सर असं का वागत आहात, काय झाले तुम्हाला? आता अर्णव नशेमध्येच ईश्वरीला जोराने आवळून धरतो. आता असं धरल्यानंतर म्हणत असतो, मला आज खूप छान वाटत आहे. आता ईश्वरी सुद्धा हसत असते, स्माइल करत असते आणि अर्णवच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माइल असते. आता आजचा भाग इथे संपवला आहे. आता पुढील भागामध्ये ईश्वरी अर्णवला घरी घेऊन आलेले असते आणि अर्णव मात्र चांगलाच नशेमध्ये उड्या मारत असतो. आता हे पाहून राकेश म्हणत असतो, आज काय झालंय याला, असं का वागत आहे? त्यावेळेला अंजली म्हणते, अहो ईश्वरीच्या प्रेमाची नशा आहे, तुम्हाला कळत नाही. आता इकडे लावण्या मात्र खूपच चिडलेली असते आणि म्हणत असते, आज जशी मला तू कानाखाली लावली तशीच एआर एक दिवस तुझ्या कानाखाली लावेल आणि पूर्णपणे आयुष्यातून बाजूला करून टाकेल आणि मी असंच काहीतरी करणार आहे. हे या लावण्या देशमुखचं प्रॉमिस आहे तुला. आता ही लावण्या खूपच चिडलेली असते.